गुड इव्हिनिंग, स्माइल इव्हिनिंग सगळ्यांना. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. आत्मवंदन. सगळ्यांचं स्वागत करते. सुरू करूया आजच्या सेशनला. रेडी आहात का सगळे? हो मॅम. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करा बघू. रेडी आहात तर? लतिका मॅडम, सविता मॅडम, निर्मला मॅडम, सुनील सर, श्रद्धा भगत मॅम, विजय सर, श्रेयस सर, सुजाता मॅम. नंतर गुड इव्हिनिंग, गुड इव्हिनिंग. चला सुरू करूया आपण आजच्या सेशनला. आजचा आपला टॉपिक आहे 7 चक्रांना समजून घेणं. काय करायचं आहे? आपल्या शरीरातले काही चक्र दिसताय का मॅडम? काहीच दिसत नाही. कुठे चक्र आहेत? आम्हाला फक्त हातपाय माहिती आहेत, बरोबर ना? हात, पाय, डोळे आणि याच्यावरती चक्र कुठे आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत. सुरू करूया का? रेडी आहात का तुम्ही नवीन काहीतरी शिकायला? हो, रेडी आणि उत्सुक पण आहोत. ओके, व्हेरी गुड. बरं, थोड्या वेळाने कॅमेरा ऑन करा सुजाता मॅडम, काही हरकत नाही. आज थोडासा थेरॉटिकल पार्ट राहणार आहे, तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे आणि समजून पण घ्यायचा आहे. बघा, आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या असतात. भरपूर नाड्या असतं ना. आपलं शरीर असं गुंफलं गेलेलं, वेगवेगळ्या प्रकारच्या नाड्यांनी काय झालेलं, आपलं शरीर गुंफल्या गेलेलं आहे. मग या नाड्यांना काहीतरी असतात ना, की कनेक्शनचे सेंटर पॉइंट्स, जिथे या 3 नाड्या, इडा, पिंडला आणि सुषुम्ना नाडी एकत्र येते. या नाडींवरती जे 3 नाड्या एकत्र येतात, तिथे काय असतात? आपल्या शरीरात चक्र असतात. चक्र म्हणजेच काय? स्कॅन मध्ये दिसतील का ते? आपण जेव्हा सोनोग्राफी करतो किंवा आपण ज्या पद्धतीने एक्सरे करतो, एक्सरे मध्ये दिसतील का? नाही. पण तरीही हे काय आहे? आपल्या प्राचीन ग्रंथामध्ये, आपल्या संस्कृतीमध्ये त्याचा उल्लेख आढळला आहे, की आपल्या नाड्यांना, ज्या आपल्या महत्वाच्या नाड्या समजल्या जातो. आपण संडेच्या सेशन मध्ये बघितलं होतं की आपली काय आहे? चंद्रनाडी आणि सूर्यनाडी, बरोबर? ती जिथे एकत्र आणि एक असते सुषुम्ना नाडी, त्याच्यावरती आपले काय आहे? चक्र आहेत. मग हे चक्र का समजून घ्यायचे आहेत? कारण माझ्या जीवनात ज्या काही घटना घडत आहे, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते या चक्रांपासूनच आलेले आहेत. या चक्रांमध्येच प्रॉब्लेम आहेत, म्हणून माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. हा मेन आपल्याला कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. सगळं काही चक्रांभोवतीच फिरतं असतं. मग आता हे चक्र काय काम करतात? चक्र आपल्याला कशा पद्धतीने मदत करू शकतात? आणि हे चक्र ब्लॉकेजेस आहेत का, हे कशा पद्धतीने समजेल? हे सगळं आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. आता पहिलं चक्र आपण बघणार आहे रूट चक्र. रूट चक्र म्हणजे मूलाधार चक्र. काय आहे मूलाधार चक्र? निलेश रेडकर सर, विजय सर, आजही तुम्ही कॅमेरा ऑन केला नाही, मी तुम्हाला वेटिंग रूम मध्ये टाकेल. मूलाधार चक्र पहिलं चक्र आहे. त्याची जागा कुठे आहे? आपलं माकड हाड माहितीये प्रत्येकाला, अगदी शेवटी. माकड हाडाचं शेवट, आपला हिप जिथे आहे, तिथे आपलं मूलाधार चक्र आहे. आपण आता इमेज मध्ये बघूया. स्क्रीन दिसतेय सगळ्यांना? त्याला आपण काय म्हणतो? रूट चक्र. त्याचा रंग काय आहे? लाल कलरचा आहे बघा, अगदी शेवटी. याला काय म्हणतो आपण? रूट चक्र. अगदी आपल्या माकड हाडाच्या शेवटच्या टोकाला असणार आपलं ज्या पद्धतीने तिथे आहे. ठीक आहे, याचा रंग आपल्याला लाल आहे. मग हे मूलाधार चक्र आपल्या आयुष्यामध्ये
काय काम करते याची देवता जर आपण बघितली तर मूलाधाराची देवता आहे गणपती बाप्पा. गजाननाचं अधिष्ठान, गणपती बाप्पाचं अधिष्ठान तिथे असतं. काय आहे? गणपती बाप्पा याची देवता आहे. मग हे काय आहे? पृथ्वी तत्वाचं आहे. काय आहे? पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. रंग गडद लाल, लाल म्हणू शकतो. मग हे चक्र मला काय प्रदान करतं? मूळ आधार. काय समजतं याच्यावरनं? माझ्या जीवनाचा मूळ आधार. आधार कोण आहे? आधार काय आहे? माझं अस्तित्व काय? मला कोण सांभाळेल? हा प्रश्न पडतो ना, म्हातारपणी माझं काय होईल? माझे स्टॅबिलिटीचं कारण आहे माझं मूलाधार चक्र. माझ्या आयुष्यामध्ये जी स्थिरता प्रदान होते त्याचं कारक कोण आहे? मूलाधार चक्र. माझ्या फायनान्शियल स्टॅबिलिटी असू द्या, माझ्या रिलेशनशिपमध्ये जी काही स्टॅबिलिटी असेल त्याचं कारक कोण आहे? माझ्या मूलाधार चक्र. बऱ्याच वेळा आपल्याला भीती वाटते, बरोबर, इन्सिक्युरिटी वाटते. एकदा भीती निर्माण झाली कोणाच्या विषयी किंवा कोणाबद्दल इन्सिक्युरिटी आपल्याला आली तर आपलं कुठलं चक्र डिस्टर्ब होणार? आता मला इन्सिक्युअर वाटतंय, मला ना या व्यक्तीसोबत राहताना ना सतत भीती वाटते, मला ना बाहेर जाताना सतत भीती वाटते, मला ना ते पोटामध्ये गोळा येतो तेच ना, म्हणजे पोटामध्ये गोळा भीती होत वाटणे. तेव्हा आपला कॉन्फिडन्स कमी होतो. पण आपण जीवन जगताना माझं काय होईल हा प्रश्न पडतो का आपल्याला? माझं कसं होईल, माझं काय होईल, हा प्रश्न पडतो ना आपल्याला प्रत्येकाला, की आता याच्या पुढे मी काय करू? तेव्हा काय होतं? आपलं मूलाधार चक्र डिस्टर्ब व्हायला सुरुवात झालेली असते. मग मूलाधार चक्र डिस्टर्ब झालं, साधारणतः जे लोकांचे पाय दुखी असते, सतत गुडघे दुखी होते, पाय दुखी असते, होतं की नाही म्हातारपणी? म्हातारपणी जास्त वाटतं ना आपल्याला की मला माझं कोण सांभाळेल, माझं कोण करेल, मला काही झालं तर? ही भावना कधी येते? उतार वयात आपल्याला ही भावना बघायला मिळते. मग हे चक्र तिथे काय झालेलं असतं? डिस्टर्ब झालेलं असतं. मग मूलाधार चक्रला स्थिरता प्रदान करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? मला मूलाधार चक्राला स्थिरता प्रदान करायचं आहे तर मला काय करावं लागेल? मंत्र जप करावा लागेल. तर त्याच्यासाठी मंत्र सांगितला आहे लम. मूलाधार चक्राचा बीज मंत्र आहे लम. मूलाधार चक्राचा बीज मंत्र तुम्ही लिहून घ्या, लम. कोणता? मॅडम कसं लम? ल, लम दाखवते. ल वरती पॉइंट आपला टिंब. अच्छा. आणि मग का? नाही, म नाही लिहायचं, लम वर, लम असं. ओके म ओके. सायलेंट आहे. हे बघा लम दिसते स्क्रीनवर. हा हा हा. रंग काय सांगितला आहे? लाल कलरचा आहे. मला काय प्रदान करणार आहे? मला स्टॅबिलिटी प्रदान करणार आहे, मला सिक्युरिटी प्रदान करणार आहे आणि माझ्या शरीरातली एक्सेसिव्ह ऊर्जा. आपण पायाने काय करतो? चालण्याचा प्रयत्न करतो, तसंच आपले पाय आपली एक्सेसिव्ह एनर्जी ग्राउंडिंग करतात, म्हणजे ती नष्ट करण्याचं काम करतात. माझे पाय आपण जमिनीवरती पाय ठेवले तर आपल्याला काय वाटतं? रिलॅक्स वाटतं ना. बाप रे, किती रिलॅक्स वाटतं आहे. किती वेळानंतर आपण जमिनीवरती पाय ठेवले, बरोबर. मग हे मूलाधार चक्र आपल्याला काय देणार आहे? स्टॅबिलिटी देणार आहे. समजलं इथपर्यंत? मग आता मूलाधार चक्राला अजून कशा प्रकारे स्टॅबिलिटी मिळू शकते? या मंत्र जाप करायचा आहे, लम 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 लम. मग मंत्र जाप करायचा म्हणजे काय करायचं? आपले डोळे बंद करायचे आणि पूर्ण आपलं म्हणजे आपल्या विचारांनी मूलाधार चक्रावरती लक्ष केंद्रित करायचं. पूर्ण विचार मी कुठे करणार? माझं स्पाईन, अगदी माकड हाडाचं शेवटचं टोक, तिथे विचारांनी लक्ष केंद्रित करायचं आणि लम नावाचा उच्चार करायचा. जसं आपण एखादा मंत्र जाप करतो, ओम नमः शिवाय, ओम गणगणपते नमः,
तेव्हा आपल्याला काय करायचं असं त्याच पद्धतीने लमचा उच्चार करायचा आहे 2 ते 3 मिनिटं. किती मिनिटं करायचा? 2 ते 3 मिनिटं करायचा. त्याच पद्धतीने आपण हे करताना आपल्याला सूर्यनमस्कार माहिती आहे सगळ्यांना, बेसिक आहे. दररोज जर आपण 5 सूर्यनमस्कार केलेत, माझ्या चक्रांना बॅलन्स होणार आहे. माझे प्रत्येक चक्र काय होईल? बॅलन्सिंगचं काम सूर्यनमस्कार करत आहेत. कळलं? मॅम सर्व चक्र सूर्यनमस्काराने बॅलन्स होतात. होणार सर्व फक्त चक्र सूर्यनमस्काराने बॅलन्स होतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला अजून काय करता येईल? तर ताडासन करता येईल. तुम्ही ताडासन करू शकता. वीरभद्रासन करू शकतो आणि बालासन करू शकतो. ताडासन, वीरभद्रासन आणि बालासन. झालं? तर अन्न आपण काय घेऊ शकतो? आहार आणि विहार आणि विचार. आपण 3 गोष्टीवरती लक्ष केंद्रित करतो आहे. यासाठी आपण फूड कोणतं घेणार आहे? लाल कलरच्या फळभाज्या किंवा पालेभाज्या. काय घ्यायचंय? लाल कलरचं फूड आपल्याला प्रिफर्ड करायचं आहे. कुठल्याही लाल कलरचे फ्रुट्स असू द्या, रूट व्हेजिटेबल आहे. रूट व्हेजिटेबल म्हणजे कॅरट आहे, पोटॅटो, ओनियन, बीटरूट, ऍपल. फ्रुट्स मध्ये आपण ऍपल घेऊ शकतो. हे काय सांगितलं जातं? रेड कलरच्या व्हेजिटेबल्स तुम्ही प्रिफर्ड करू शकता. याची देवता आपण बघितलेली आहे. जर तुमच्या आयुष्यामध्ये रूट चक्र डिस्टर्ब नाही तर तुम्हाला बघा बऱ्याच लोकांना पायल्सचा प्रॉब्लेम होतो ना, तो रूट चक्राशी रिलेटेड प्रॉब्लेम आहे. जेव्हा तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटायला लागते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी उद्भवत असतात. किंवा त्याच पोर्शन मध्ये पायांचे प्रॉब्लेम आहे, गुडघे दुखी आहे, पोटऱ्यांचे प्रॉब्लेम आहे, सायटिका आहे, हे सगळे काय आहे? मला आहे. रूट चक्रांशी रिलेटेड डिसीज. आणि हे आपल्याला कमी करायचे असेल तर मला काय करावं लागेल? रूट चक्र स्टॅबिलाइज करावं लागेल. ओके. त्यानंतर तुम्हाला विकनेस वाटू शकतो. फायनान्शियली ब्लॉकेजेस येत असतील तरीही आपलं रूट चक्र काय आहे? डिस्टर्ब आहे. इथपर्यंत बऱ्याच लोकांना आपल्या ब्लॅडर असतं ना, तिथे पण प्रॉब्लेम्स असतात. ते पण मूलाधार चक्रांशीच निगडीत सांगितले गेले आहे. लोअर मॅम, बॅक पेन. बाकीचे डिसीज आणि हे कनेक्शन कळालं, पण ते फायनान्शियल ब्लॉकेज असेल तर ते कनेक्शन नाही कळत आहे मॅम. प्लीज सांगाल का? ऐका, आता मी तुम्हाला ऑरा शिकवला. आपण प्रत्येकाने ऑरा शिकलोय. येस. हा, ऑरा आणि चक्र. तुमचा प्रत्येकाचा ऑरा जेव्हा डिस्टर्ब व्हायला लागतो तो किती दिवसांपूर्वी झालेला असतो? साधारणतः 6 महिन्यांपूर्वी आपला ऑरा डिस्टर्ब व्हायला लागतो. आणि तो ऑरा डिस्टर्ब झाल्यानंतर माझ्या ह्या जे ब्लॉकेजेस आहेत तिथून जिथून कट झाला ऑरा, आपला डिस्टर्ब होणं म्हणजे तिथून आपला ऑरा कट होतो, तिथून निगेटिव्हिटी आतमध्ये शिरते आणि ती निगेटिव्हिटी ज्या चक्रांभोवती क्रिएट होते त्या त्या चक्रांच्या फील्डशी रिलेटेड काय होतंय? त्या चक्रांशी. आता चक्र काय करताय? रूट चक्र मला स्टॅबिलिटी देत आहे. मग स्टॅबिलिटी कुठे कुठे येते? रिलेशनशिप मध्ये मला स्टॅबिलिटी पाहिजे, मला हेल्थ स्टेबल पाहिजे आणि मला वेल्थ पण म्हणजे माझा पैसा पण कसा पाहिजे? स्टेबल पाहिजे. आपण 3च गोष्टींवरती बघतोय. करिअरमध्ये स्टॅबिलिटी म्हणजेच पैसा, त्यानंतर मला कुठे बघायची आहे? माझी हेल्थची स्टॅबिलिटी आणि रिलेशनशिपची स्टॅबिलिटी. या 3 गोष्टींमध्ये मला जर भीती वाटत असेल, मला या नात्यांमध्ये जर भीती वाटून राहिली तर रूट चक्र डिस्टर्ब होईल? येस. होणार, नक्कीच होईल. जेव्हा कुठल्याही घटनेची आपल्याला भीती वाटते किंवा साधारणतः फॉर एक्झाम्पल हे नातं फार म्हणजे सगळ्यांनाच या नात्यावरती हे आहे की सासू सुनेचं नातं का घेतलंय? आजकाल बऱ्याच पद्धतीने चेंज होत चाललेलं आहे नाते. पण ह्या सुनेला काय वाटते? सासूची भीती. सासूला काय वाटते? सुनेची भीती. मनातून एकमेकांना आपण ज्या नात्यांमध्ये घाबरत राहतो
तेव्हा आपल्याला काय होतं, ते चक्र डिस्टर्ब व्हायला लागतात. मला कुठेतरी फिअर निर्माण झाला, मला इन्सिक्युअर वाटते. नवीन नवरी घरात आलेली असते, तिला कोणी समजून न घेणारं व्यक्ती भेटलं, तिला तिथे काय वाटेल, माझे इथे कोणीच नाहीये. आणि त्याच येस मॅम. पद्धतीने जर तिला कोणीतरी समजून घेतलं तर तिला भीती वाटेल का? नाही वाटणार, की अरे आपल्याला सगळे अंडरस्टँड करत आहात, सगळे मला समजून घेत आहात. त्या पद्धतीने तिला खूप रिलॅक्स वाटेल, तिला कुठेतरी डिस्टर्बन्सेस वाटणार नाही. त्याच पद्धतीने आपण एखाद्या नात्यांमध्ये अडकलेलो आहे, त्या नात्यांमध्ये आपल्याला इन्सिक्युरिटी वाटत आहे, म्हणजे त्या नात्यांबद्दल कुठेतरी शंका, भीती वाटते. आपल्याला पैशांचे चॅलेंजेस येतात, म्हणजेच काय, माझं चक्र डिस्टर्ब झालेलं आहे, माझा ऑरा तिथे ब्रेक झालेला आहे. मला माझ्या पुढे काय होईल, माझी ही जॉबमध्ये स्थिरता नाहीये. का नाही आहे, का येत नाहीये? कारण माझं मूलाधार चक्र डिस्टर्ब झालंय. मला कुठेतरी माहिती आहे की मी कुठेतरी अडकलेलो आहे, या जॉबमध्ये मला स्थिरता प्रदान नाही. मग स्थिरताची जी भीती वाटते, त्याच्यामुळे फायनान्शियल इन्स्टॅबिलिटी येते. कळालं वर्षा मॅडम? येस मॅम. येस हा. मॅम. थँक्यू मॅम. येस. या पद्धतीने समजून घ्या चक्रांना. चक्र जिथे डिस्टर्ब झाले, जिथे ऑरा डिस्टर्ब होतो, तिथून आपल्याला जे काही चक्र कनेक्टेड असतात ते डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. आणि एकदा चक्र डिस्टर्ब झाले की आपल्याला नको ते डिसीजेस व्हायला लागतात. आपला ऑरा 6 महिन्यांपूर्वी डिस्टर्ब झालेला असतो. म्हणजे कुठलाही डिसीज एकदम होतो का, तर नाही. तो आपल्याला 6 महिन्यांपूर्वी काहीतरी इंडिकेशन देत असतो. 6 महिन्यांपूर्वी आपण कुठल्या तरी निगेटिव्ह एनर्जी सोबत कनेक्ट झालो असतो, कुठल्या तरी निगेटिव्ह व्यक्तीसोबत किंवा निगेटिव्ह जागेवरती जाऊन आलेलो असतो, निगेटिव्ह लोकांच्या सानिध्यात आलो असतो. तिथून आपल्या ऑरा डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. म्हणून जिथे जिथे जात आहात तिथे तिथे आपल्याला ऑरा प्रोटेक्शन झोन मध्ये टाकून जायचं आहे. काल आपण त्याबद्दल बोललो होतो. येस, समजले इथपर्यंत? मूलाधार चक्र समजलं का? घाई नाही करायची आपल्याला. हो. चक्र खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळेच सांगतील, मी एकटीच नाही, अगदी सगळीकडेच चक्रांना महत्व दिलं गेलेलं आहे. जर तुमचे चक्र क्लीन असतील तर तुमच्या शरीरामधला प्रवाह, जो ऊर्जेचा प्रवाह आहे, तो चांगला राहतो. चक्र स्टॅबिलाइज राहतील तर लाईफमध्ये स्टॅबिलिटी वाटणार. कुठल्या डिसीज फ्री तुम्ही जगू कुठलेच आयुष्यात तुम्हाला रोग म्हणतात किंवा डिसीज, कुठलेही आजार तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. नाही. ओके, मग आजार आपल्याला नको आहे तर मला काय करावं लागेल, चक्रांना क्लीन ठेवणं, काय करायचं आहे, क्लिन्झिंग करणं महत्वाची आहे. त्याच्यामधली जी निगेटिव्हिटी आहे ते काढून टाकणं महत्वाची आहे. कळालं? पर्यंत पुढे जाऊया. हो. हे पृथ्वी तत्वाचं चक्र आहे. आपले पाय काय आहे, जडत्व आहे ना आपल्या पायांमध्ये, तसं आपल्या शरीरातला एक एक भाग पंचतत्वांवरती आधारित आहे. हळूहळू आपण वरती जाऊया. मूलाधार चक्र आपण बघितलं, ते होतं आपल्या बॅक ऑफ द स्पाइन, म्हणजे माकड हाडाच्या अगदी शेवटी ते चक्र आपण बघितलं. आता आपलं पुढचं चक्र बघायचं आहे, सॅक्रल चक्र किंवा स्वाधिष्ठान चक्र. हा, ते माझ्या नाभी चक्र, आपलं प्रत्येकाची बेंबी आहे त्याच्या 3 बोट खाली. कुठे आहे ते? नाभी चक्राच्या 3 बोट खाली. तुम्ही लिहून घेऊ शकता. काय करतं, याचा रंग ऑरेंज कलर आहे, नारिंगी कलरचं चक्र आहे. हे चक्र काय करणार, आणि तत्व जर म्हटलं तर तिथे पाण्याचं तत्व आहे. आपला जन्म तिथूनच झालेला आहे. सॅक्रल चक्र म्हणजे आपलं गर्भाशय, आणि तिथून आपण म्हणतो ना, पाण्यापासून निर्माण झाला आणि पाण्यातच प्रवाहित झाला. आपण तिथे काय निर्माण होतो ना, आपण तिथून एक पाण्याचा बुदबुदा, त्याचं आपलं एवढं मोठं पृथ्वी तत्व, सगळे 5 तत्व मिळून आपलं पंचमहाभूतांनी शरीर बनलेलं असतं, बरोबर? मग ती प्राण ऊर्जा आपल्यामध्ये प्रवाहित होते आणि एक सुंदर जीव निर्माण होत असतो. मग हा पाण्याचा बुदबुडा, इथून पाण्यातूनच आपली निर्मिती झालेली आहे. म्हणून आपल्याला काय म्हटलेलं आहे, या जे आपलं चक्र आहे त्याला जलतत्वाचं चक्र आहे. कुठलं आहे? जलतत्व. मग जलतत्व आपल्याला काय प्रदान करत आहे? जल ही जीवन है, बरोबर? आपल्याला जीवन प्रदान करत आहे. आपण या तत्वावरून
आपल्या आयुष्यामध्ये आनंद, बरोबर, आनंदाचं कारक आहे माझ्या. नंतर मी क्रिएटिव्हिटी करते आहे, याच तत्वाद्वारे माझ्या आयुष्यामध्ये क्रिएटिव्हिटी होते आहे, निर्माण करते आहे, काहीतरी नवीन तयार करते आहे. क्रिएटिव्हिटी. त्यानंतर माझं प्लेजर, हे काय आहे, माझ्या प्लेजरचं पण कारक आहे, माझ्या आनंदाचं पण कारक आहे. कळालं इथपर्यंत? इथूनच आपली निर्माण झालेली, आपलं पूर्ण जे पण आपण जन्माला आलो तो कुठून झालो आहे, आईच्या गर्भाशयातून आपली उत्पत्ती झालेली आहे. उत्पत्तीचं कारक आहे हे चक्र, बरोबर. त्यानंतर या चक्राचा रंग ऑरेंज आहे, तत्व आहे जलतत्व, आणि मंत्र आपल्याला बघायचा आहे जप मंत्र. आपण जो बीज मंत्र म्हणतो त्याला लम, आपण खालचा बघितला, आता म्हणायचं आहे वम. काय म्हणायचं आहे? वम. हे चक्र बॅलन्स असेल तर तुम्हाला खूप ग्रेट फील होतं, एकदम आनंदी, प्रसन्नता तुमच्या आजूबाजूला असते, तुम्हाला फ्रेंडली वाटतं, तुम्हाला आर्ट अँड क्राफ्ट मध्ये इंटरेस्ट वाटायला लागतो, तुमच्याकडे पैसा भरपूर प्रमाणात राहतो, अबंडन्स ना, समृद्धी राहते, पैशापेक्षा काय म्हणता येईल, समृद्धी राहते. आणि तुम्ही स्वतःबद्दल प्रत्येक वेळा काहीतरी नवीन निर्माण करण्याचं, स्वतःबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह विचार राहणार, स्वतःबद्दल काहीतरी निर्माण करायचा विचार, की स्वतः मी माझं स्वतःसाठी काहीतरी वेळ देऊन क्रिएट करणार. या पद्धतीने आपल्याला चक्राला बघायचं आहे. फिलिंग ऑफ वेलनेस तुम्हाला हे चक्र देणार आहे. मॅम ह्याची देवता नाही सांगितली. सांगते, देवता पण सांगते. मूलाधार स्थितोसी नित्यम, बघितलं आपण काय आहे याची मूल देवता, याची होती मूलाधार चक्राची मूळ देवता कोणती होती? गणपती बाप्पा. आता पाण्याची देवता कोण असेल सांगा बघू. मॅम गंगा देवी, नदी गंगा नदी. आपण जल कोणावरती प्रवाहित करतो? शंकरावरती. शंकरावर. मग कोण आहे इथे? तर देवता कोण आहे? शंकर, महादेवांचं तत्व आहे. येस, लिहा. देवता कोण आहे इथे? महादेव. येस, लिहिलंय. पुढे जाऊया. देवता लिहिली सगळ्यांनी. आता हे जर चक्र डिस्टर्ब झालं तर काय काय होऊ शकतं? काय होऊ शकतं हे जर चक्र डिस्टर्ब आहे? कोण सांगेल? युट्रसशी रिलेटेड प्रॉब्लेम येऊ शकतो. येस, युट्रसशी रिलेटेड प्रॉब्लेम, गर्भाशयाची रिलेटेड प्रॉब्लेम, कन्सेप्शनचे प्रॉब्लेम, गर्भाशयाच्या गाठी, मिसकॅरेज, बरोबर. एखाद्याचे जेथे कन्सेप्शन म्हणजे आपल्याला तिथे आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाहीये, मिसकॅरेज होत आहे सतत, हे प्रॉब्लेम्स जर तुमचं आपलं स्वादिष्टान चक्र डिस्टर्ब झाल्यावरती येतं. त्यानंतर अजून काय आहे या पोर्शन मध्ये? माझी कंबर दुखत राहते, बरोबर. अजून काय येतं? किडनीचा प्रॉब्लेम, हो. स्किन रिलेटेड इश्यू पण होतो. काय मॅडम? स्किन रिलेटेड इश्यू पण येऊ शकतो. येस. अजून? कारण संपूर्ण शरीरात काय प्रवाहित होते? जल प्रवाहित होते. दुसरी अजून एक गोष्ट, जर आपल्या दोन नवरा बायकोंचं नातं, फिजिकल रिलेशनशिप आपण जे म्हणतो, ते डिस्टर्ब व्हायला सुरुवात होते. तुम्हाला आनंद, तुम्ही काय सतत चिडचिडी भावनेमध्ये राहतात, आनंद सगळे आता 18च्या अभाव इथे आहेत. त्यामुळे दोन नात्यांसंबंधी जेव्हा आपण विचार करतो, इमोशनल ऍज वेल एज फिजिकल रिलेशनशिप पण तितकीच महत्वाची आहे. मग इथे फिजिकल रिलेशनशिप जर डिस्टर्ब झाली तर ती व्यक्ती आनंदी राहणार नाही. कळतंय तुम्हाला? मग तुम्ही स्वतःलाही काय होऊ शकतं, स्वतः आनंदी होणार नाही, दुसऱ्यांना पण आनंद देऊ शकणार नाही. त्यानंतर जेंट्स मध्ये पण ह्याच पद्धतीने प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही चेंज सहन होणार नाही.
जर हे चक्र डिस्टर्ब असेल, तुम्हाला भीती वाटेल की मी चेंज करू की नाही करू. भीती बसेल. हे काय क्रिएट करण्याचं कारण काय आहे, याला निर्माण करायचंय. आणि याला आपल्याला जर निर्माण करण्याची, कुठली गोष्ट शिकण्याची, कुठली गोष्ट आपल्याला बनवण्याची भीती वाटते आहे, तर आपलं स्वादिष्टान चक्र डिस्टर्ब आहे. कधी मॅम आणि अनफ्रेंडली पण असू शकतो तो व्यक्ती, येस, म्हणजे फ्रेंडली राहतो, खूप फ्रेंडली. बोलणार नाही, मनातल्या मनात ठेवणार, येस, असं पण होऊ बरोबर. शकतं. अजून एक गोष्ट होऊ शकते, ती म्हणजे ऍडिक्शन सारखे गोष्टी. हे देखील आपल्याला बघायचं. डिप्रेशन पण होऊ शकतं, ऍडिक्शन होऊ शकतं, तुमचं डिस्फंक्शन होऊ शकतं. हे सगळ्या गोष्टी आपल्या स्वादिष्टान चक्रांपासून आपल्याला येतात. कळालं? हम्म. इथे कोणाला काही प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. हा, आता आपल्याला बघायचं आहे चक्र बॅलन्स कसं करायचं. डिस्टर्ब झालेलं आहे, मग बॅलन्स कसं करायचं? तर मला वम नावाचा मंत्र जाप करायचा आहे. वम नावाचा मंत्र जाप करायचा आहे. नंतर आपल्याला व्यायाम करायचा आहे, तर व्यायाम मध्ये मी काय करणार? उत्तर कोणासन करणार. उत्तर कोणासन, बद्ध कोणासन, उत्तर कोणासन, बद्ध कोणासन आणि सूर्यनमस्कार. मॅम त्याचं इंग्लिश मध्ये नाव आहे का? गॉडेस पोज. लिहिता नाही येत आहे मॅम ते मराठीत. बरं, गॉडेस पोज आपण इंग्लिश मध्ये म्हणू. गॉडेस पोज, पिजन पोज, बाउंड अँगल पोज, बाउंड अँगल पोज आणि सूर्यनमस्कार. अजून एक की हे चक्र बॅलन्स करण्यासाठी पाणी भरपूर प्यायचं आहे. आपल्यात पूर्ण सगळ्यात चक्र बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? पाणी भरपूर पिणं गरजेचं आहे. तुम्ही कोणाला हिलिंग देत आहात किंवा कोणाकडनं हिलिंग घेत आहात, तेव्हाही आपल्याला काय करायचं? पाणी भरपूर प्यायचं आहे. पुढे जाऊया. आता हे याच्यासाठी आपण फूड कोणते घेऊ शकतो? ऑरेंज कलरच्या सगळे फ्रुट्स, बरोबर. सिट्रस फ्रूट, ऑरेंज कलरचे सगळे फ्रुट्स, नंतर ऑरेंज कलरच्या भाज्या, मेलन, मँगोज, कॅरट, हे सगळं काय घ्यायचं? आपल्याला आहारामध्ये इन्क्लूड करायचं आहे. थोडासा आज थेरी पार्ट आहे. आय अंडरस्टँड, तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटत असेल, पण ठीक आहे, समजून घ्या. नाही मॅम, अजिबात नाही बोर आहे. इंटरेस्टिंग आहे. असं जर समजलं की या चक्रांना बॅलन्स करून मी माझ्या आयुष्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकते, तर रोज आपण चक्र मेडिटेशन करू की नाही? आणि चक्रांना किती महत्व देऊ की मला माझंच शरीर आहे आणि सर्व काही माझ्या आतमध्येच दडलं आहे. म्हणताय ना, पिंडी ते ब्रह्मांडी. मी तुम्हाला नेहमी सांगते की जे बाहेर आहे तेच आतमध्ये आहे आणि सगळं काही माझ्याच आतमध्ये आहे. मग माझ्याच आतमध्ये आहे तर मला काय घेता आला पाहिजे? त्याचा शोध घेता आला पाहिजे. प्रॉब्लेम्स आहेतच. प्रॉब्लेम्स आले आहेत तर काहीतरी कारण आपणच दिलं असतं की नाही त्याला. आणि ते कारण जर आपल्याला माहिती पडलं की या कारणामुळे माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आहेत आणि ते आपण कारण दूर केलं तर प्रॉब्लेम्स पण दूर चालले जातील. आपल्याला काय करायचं आहे? आपल्या लाईफला प्रॉब्लेम्सला दूर पळवायचं आहे. मग कारण शोधायला आपण एक संधी द्यायची. आणि कारण आता आपल्याला चक्र बॅलन्सिंग मध्येच सगळ्या गोष्टी दडलेल्या आहे. मी माझ्या शरीरातल्या चक्रांनाच बॅलन्स केलं तर माझे शरीरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला लागतात. कळालं सगळ्यांना? पुढचं
चक्र आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे सोलार. कोण बोलतो होतं? हा मी मॅम ह्याचा जप 2 ते 3 मिनिटच ना? 3 मिनिटं. प्रत्येक चक्राचा 3 मिनिटं जप करायचं. मी तुम्हाला ऑडिओ पण पाठवेल त्याचा सगळ्यांना. ठीक आहे. इथपर्यंत समजलंय? पुढचं चक्र आहे मणिपूर चक्र. कोणाला पाहिजे मनीचा पूर आयुष्यात? मला मनीचा पूर पाहिजे ना प्रत्येकाला? हो. नावच आहे मणिपूर. येस मॅम. हो की नाही? सगळ्यांना असं वाटतं माझ्या मणिपूर चक्र म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये पैशांचा पाऊस पडला पाहिजे, पैशांचा पूर आला पाहिजे. मग कराल सगळेजण आपलं मणिपूर चक्र बॅलन्स. सोलार प्लेक्सिस चक्र याला काय म्हणतात? सोलार Solar प्लेक्सिस plexus. चक्र. याचा रंग आहे पिवळा, सूर्याचा कलर. आणि सूर्य काय सांगतो? तेजस्वीपणा. सूर्य कसा असतो? तेजस्वी, कॉन्फिडंट, सूर्यप्रकाश. चांगलं कम्युनिकेशन. मला महत्वाकांक्षी बनवणार. कुठे बनवत? माझ्या महत्वाकांक्षा दडल्या, माझ्या मदरली कॉन्फिडंट ची लेवल. हे काय आहे? मला सोलार प्लेक्सिस चक्र, माझं मणिपूर चक्र सांगणार आहे. मी किती पळू शकते समोर आयुष्यामध्ये, किती मिळवू शकते. माझ्या आयुष्यात मला मनीचा पूर आणायचा असेल तर मला या चक्रावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. या चक्राचा आपल्याला बघितला तत्व काय आहे तिथे? कोण सांगेल? पोटाचं तत्व काय येतं आपल्या? अग्नितत्व. अग्नितत्व आहे. का म्हणतो ना पोटात भडभड पडतीये माझ्या, मला भूक लागल्यावरती. बरोबर ना? आपण म्हणत असतो की माझ्या पोटात भडभड पडते आहे, मला ऍसिडिटी होते, पोटात जळजळ होते आहे. जळजळ कुठून होते? चक्र डिस्टर्ब झालाय ना, म्हणून जळजळ होते. राईट. मग आता आपल्याला म्हणतात ना उदर भरणं नोहे जाणीजे यज्ञ कर्म. इथे काय चालू असतं? यज्ञ कर्म चालू आहे. इथे मला आहुती कशी द्यायची आहे? उत्तमात उत्तम आहुती दिली आणि गरम गरम आहुती दिली तर डायजेशन कसं राहील? चांगलं राहील का? म्हणून आपलं डायजेशन चांगलं राहण्यासाठी तिथे थंड पदार्थाचं सेवन करायचं नाही. गरमागरम जेवण करायला प्रिफरन्स द्यायचा आहे. धावपळीच्या जीवनात शक्य नाही, पण जितके वेळेस आपल्याकडनं पॉसिबल आहे तर गरम जेवणावरती आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. इथे आपलं तत्व म्हणायचं असेल तर अग्नितत्वाचं हे चक्र आहे. काय आहे? अग्नितत्वाचं येलो कलर, पिवळा कलरचं तत्व चक्र आहे. सांगत काय आहे? माझी सेल्फ पॉवर, माझ्यामध्ये किती ताकद आहे, मी किती पळू शकतो. नंतर माझं सेल्फ इस्टीम, मी स्वतः स्वाभिमानी आहे, किती पद्धतीने आहे. बरोबर? सेल्फ इस्टीम, स्वाभिमान. आणि त्याच्यात अजून एक ऍड केलं तर तो म्हणजे अहंकार. बरोबर? हे स्वाभिमान करता करता जर माझा मीपणा वाढला तर त्याचं रूपांतर कुठे होते? अहंकारात होते. माझा कॉन्फिडन्स लेवल इथेच दाखवतो. बऱ्याच लोकांना डायबिटीसचे प्रॉब्लेम्स असतात. होतात ना? आहेच ना डायबिटीसचे प्रॉब्लेम. मग का होतात ते? त्याचं कारण असतं की आपण ग्रॅटिट्यूड करत नाही. ग्रॅटिट्यूड करणं म्हणजे आभार व्यक्त करणं. आपण शिकलो संडेच्या सेशनमध्ये की कुठलीही छोटी मोठी गोष्ट असेल तर मला काय करायचं आहे? प्रत्येक गोष्टीला धन्यवाद द्यायचे आहे. जी गोष्ट माझ्याकडे आलेली आहे त्यालाही धन्यवाद द्यायचे, ती नाही आहे त्याच्यासाठी पण धन्यवाद द्यायचे. सजीव गोष्टीचे पण धन्यवाद व्यक्त करायचे. निर्जीव गोष्टी म्हणजेच काय? मी ज्या गोष्टी वापरतेस, फॉर एक्झाम्पल माझं माऊस झालं, टेबल झालं, लॅपटॉप झालं, पेन झालं, माझी वही झाली, त्यालाही मला काय करायचे? धन्यवाद व्यक्त करायचे आहे. जेव्हा आपण हे धन्यवाद व्यक्त करत नाही, जेव्हा आपण ग्रॅटिट्यूड करत नाही, तेव्हा आपला काय होतं? अहंकार वाढत जातो. आणि जेव्हा अहंकार वाढत जातो तेव्हा आपलं मणिपूर चक्र डिस्टर्ब व्हायला लागतं आणि मग आपल्याला शुगरचे प्रॉब्लेम डिटेक्ट होतात. मग आपल्याला जास्तीत जास्त का शुगर होते आहे? कारण आपल्या याच्यातून गोडवा निघत नाही. शुगरचे प्रॉब्लेम्स तिथेच होणार आहेत, तेव्हाच होतील की माझ्या मुखातून जर गोडवा निघत नसेल आणि तो मनापासून निघाला पाहिजे. इथून आपलं पोट काय आहे? आपल्या भावनेचं कारक आहे. माझ्या मनातल्या भावना ह्या मनात नंतर येतात. पहिले हा इथे येतो, पोटात गोळा उठतो.
उठतो ना पोटात गोळा, भीती वाटली की का पोटात सांगितलेलं आहे कुठलीही आई गो केल्यानंतर पोटाला त्रास होतो. सगळ्या गोष्टी इथेच उत्पन्न होणार आहे. मला काय करायचं आहे, मला ग्रॅटिट्यूड मध्ये राहणं जितकं शक्य आहे, की कुठलीही गोष्ट मिळते आहे नाही मिळत आहे, आभार व्यक्त करा. जितकं तुम्ही जास्त आभार व्यक्त कराल तितकाच युनिव्हर्स, तितकं हे ब्रह्मांड, तुमचे ईश्वर गुरु तुमच्यापर्यंत चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी तुमच्या घरात कितीही कटकटी चालू झाल्यात, काहीही होऊ देत, कितीही कोणी तुमच्याबद्दल वाईट साईड बोलू देत, तुम्हाला काय करायचंय, ग्रॅटिट्यूड वगैरे थँक्यू म्हणायचंय, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायची. अशा व्यक्ती काय होतंय, तुम्ही युनिव्हर्सकडे काय सिग्नल पाठवत आहे, की समोरचा व्यक्ती कसा का वागेना, हे ब्रह्मांडा, हे ईश्वरा, तू कुठलेही दुःख दिले, काहीही माझ्यासोबत केलं तरी मी कशी वागते आहे, धन्यवाद व्यक्त करते, मी ग्रॅटिट्यूड मध्ये राहते. मग ईश्वरालाही वाटेल, अरे ही या पद्धतीने इतकं वातावरण खराब असूनही काय म्हणते, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, थँक्यू गॉड, आणि हसून म्हणते आहे, रडत नाहीये. तर देव काय करेल, जाऊ दे, हिच्याकडे दुःख देण्यात उपयोग नाही, हिला काय द्यायला पाहिजे, आनंद द्यायला पाहिजे. मग आपल्याला बघायचं आहे की या चक्राची आपल्याला अधिष्ठान देवता कोण आहे. कोण आहे मणिपूर चक्राची अधिष्ठान देवता, विष्णुदेव. कोण आहे, भगवान विष्णू याचे अधिष्ठान आहे. तेज असतं, तेज म्हणजे अग्नितत्वाचं हे चक्र आहे. कळालं इथपर्यंत? Yes. अजून काय आहे, आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला फॉर एक्झाम्पल हे चक्र डिस्टर्ब असेल तर तुमच्या समोरच्याशी बोलताना आपल्याला कॉन्फिडंट वाटणार नाही, इंटरव्ह्यू देताना प्रॉब्लेम्स येतील, जॉब रिलेटेड काही इश्यू निर्माण होतील, नंतर तुम्हाला पोटांचे विकार सतत सतत जाणवतील, नंतर तुम्हाला डायबिटीजचा प्रॉब्लेम, नंतर आपले गट हेल्थचा प्रॉब्लेम, जे काही पोटांचं आपले इंटेस्टाईन आहे, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, पूर्ण आपल्या इंटेस्टाईनशी रिलेटेड तुम्हाला काही ना काही आजार जाणवायला लागतील. सुद्धा तुम्ही तुमचे जे कमिटमेंट केलेली आहे, आपण नाही का, मी ठरवून गोष्टी करतो, तिथेही तुम्हाला जाणवेल की तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे ठरवत आहे, तो निश्चय करता आहे, त्या निश्चयाला तुमची एनर्जी 100% तुम्ही तिथे एनर्जी देऊ शकणार नाही. याची जागा कुठे आहे माहितीये, माझ्या नाभी चक्राच्या 3 बोट वरती, नाभी चक्राच्या 3 बोट वरती, जिथे आपल्या बरगड्या असतात ना, बरगड्या संपतात, तिथे आपलं मणिपूर चक्र आहे. नाभी चक्राच्या 3 बोट वरती. तुम्ही स्वतःबद्दल तुमचा आत्मविश्वासच राहत नाही, की मी हे करणार नाही, माझ्याकडनं होणार नाही, अरे मी हे कसं करू, एवढं मोठं काम, बापरे, अशा पद्धतीने तुमच्या काय असतील, फिलिंग्स असतील. आणि हे चक्र बॅलन्स आहे तर तुम्ही कुठलंही आव्हान पेरू शकता, कुठलीही चॅलेंजेस येऊ दे, कितीही प्रॉब्लेम्स येऊ दे, तुम्ही कसे राहाल, कणखर राहणार आहे. ठीक आहे, आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू मेघा मॅडम. आपण ह्या 21 दिवसांच्या साधनेतून बऱ्याच लोकांचे बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. तुम्हीही 21 दिवसांची साधना करा, नक्की तुमचेही प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मॅडम बीज मंत्र कोणता आहे? सांगा बघू. याचा बीज मंत्र आहे रम. रम 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 रम, या पद्धतीने आपल्याला बीज मंत्राची साधना करायची आहे. तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढवण्यासाठी म्हणून आपल्याला बऱ्याच वेळा असं सांगितलं जाते, रम ऍक्च्युली रम आहे, ते राम नाही. हा, रम. बऱ्याच वेळा काय म्हटलं, पिवळा 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 सूर्याचं आहे ना तिथे. आपल्याला काय म्हटलं गेलेलं आहे, विष्णूचं देवता, विष्णू देवता पिवळ्या कलरचं आपल्याला बघायचं. आणि बऱ्याच वेळा आपल्याला असं सांगितलं जातं की रामाचं उच्चारण करा, तुमची प्रतिष्ठा वाढवेल. असं सांगितलं की तुम्हाला कुठलंही सोल्युशन नसेल भेटत तर तुम्ही राम राम लिहून काढा. बरेच मागे तर काही वर्षांपूर्वी अशा डायऱ्या करायच्यात की ते राम मंदिरात नेऊन द्यायचेत की राम 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 लिहून काढा. त्यांनी इनडायरेक्टली काय होत होतं, तुम्ही मॅनिफेस्टेशन करत होते, तुम्ही अफर्मेशन देत होते. माझी डायरी आहे का? हा, म्हणजे मला ना मंदिरामध्ये वाटत होते हा की राम राम लिहा म्हणून. हा, त्यांनी आपला कॉन्फिडन्स वाढतो, त्यांनी आपले मणिपूर, आपल्याकडे पैशाचा पूर येणारं चक्र आहे, त्यांनी आपल्याला प्रत्येक जीवनामध्ये जे काही समस्या आहे त्या एका बीजमंत्राने सॉल्व्ह होणार
असतात म्हणून तुम्हाला रम असं न सांगता राम सांगितलं गेलेलं आहे. दोन्हीचे रिझल्ट सेम आहे. तुम्ही राम म्हणा किंवा रम म्हणा, शेवटी तुमचं चक्र बॅलन्सिंगच काम करणार आहे. समजलं इथपर्यंत? आणि नेहमी ज्यांची गॅस म्हणजे होतात पोटामध्ये, पोटदुखी होते, पोटफुगी होते, त्यांनी आपल्या मणिपूर चक्रावरती काम करण्याची गरज आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला बॅलन्स करायचं असेल तर आपण काय करणार? रमचा बीज मंत्र वापरणार. त्यानंतर अजून काय करू शकतो? व्यायाम करावा लागेल ना थोडासा. थोडासा व्यायाम, थोडासा आहार, थोडासा विचार. 3 गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित करायचंय. आहार, विहार आणि विचार. 3 गोष्टी जर आपण थोड्या थोड्या प्रमाणात रोज करायच्या ठरवल्या तर नक्कीच आपल्याला सगळ्या गोष्टी अचीव होतील. मग आपल्याला इथे व्यायाम करताना कुठली गोष्ट करायची आहे तर बोट पोज म्हणजेच नौकासन करायचं आहे. नौकासन करायचं आहे. धनुरासन करायचं आहे. धनुरासन करायचं आहे. वीरभद्रासन करायचं आहे. वीरभद्रासन करायचं आहे. वीरभद्रासन करायचं आहे. वीरभद्रासन म्हणजे कोणतं? वॉरियर पोज. वॉरियर पोज असतं ना. आहार काय घ्यायचा आहे आपल्याला? काय असतं? पिवळ्या कलरचं बनाना पोटासाठी चांगला सांगितलं गेलेला आहे. पिवळ्या कलरचं अजून काय असतं? दही. पिवळ्या कलरचं दही नाहीये, पण दही चांगलं आहे पोटासाठी. अजून ओट्स चांगले आहेत. फायबर रिच फूड, ज्या गोष्टीमध्ये फायबर आहे त्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. डेअरी प्रोडक्ट्स, मोसंबी तर चक्र तुम्हाला दोन्ही सोलार प्लेक्सिस चक्र आणि सॅक्रल चक्र म्हणजेच आपलं मणिपूर चक्र आणि स्वादिष्टान चक्र दोन्ही अशी कामी पडणार आहे. आणि पिवळ्या कलरच्या अजून काही भाज्या असतील तर त्या तुम्ही घेऊ शकतात. साधारणतः कॉर्न आहेत. येलो कलरची कॅप्सिकम आहे. हे तुम्ही आहारात इन्क्लूड करू शकता. हे 3 चक्र समजलेत का? Yes. विमान गेलं नाही ना वरती? Hmm. हा मृदुल मॅडम नक्की? नक्की. अंजली मॅडम समजलाय इथपर्यंत? अनंत सर, लतिका मॅडम, प्रणिता मॅडम, सगळ्यांना इथपर्यंत समजलंय? जयमाला मॅडम? मॅम, हो. आपण जेव्हा आपण हळद ऍड करतो ऑटोमॅटिकली ते सोलार चक्र ऍक्टिव्हेटच होणार ना मॅम? येस. टर्मरिक. टर्मरिक आपण गरम पाण्यात घेतो ना तेव्हा आपल्या पोटाची क्लिन्झिंग होत असते. आपण सकाळी उठल्याबरोबर जर हळदीचं पाणी घेतलं तरी पण आपल्याला पोटांचे विकार कमी होतात. हळद काय करते? आपल्या बॉडीची क्लिन्झिंग करत असते. रक्त शुद्ध करण्याचं काम करते ना हळद. येस. ते कोमट पाण्यात घ्यायचं की नॉर्मल वॉटर मध्ये? कोमट पाण्यात घेतली तरी चालते. ओके मॅम. कोण बोललं होतं आता? मीच. हळदीचं दूध पण चालतं ना मॅम? हळदीचं दूध पण चालतं. आता आपल्याला बघायचंय पुढचं चक्र आहे ते म्हणजे माझं. थँक्यू सविता मॅडम. पण समजतंय ना सगळ्यांना? हो. येस मॅम. येस. आता आपल्याला हळूहळू वरती यायचंय. मला जर बघायचंय हृदय चक्र, माझं हृदय, या हृदयाच्या खालचे चक्र असे 2 भाग मध्ये चक्र आपल्याला डिवाइड करायचे. 7 चक्र आहेत तर हृदयाच्या खालचे जे चक्र आहे ते माझ्या
प्रपंच चालतोय ना आपण, हे आपलं घर आहे, आपल्याला फॅमिली सांभाळायची, आपल्याला पैसा पाहिजे आहे, हे काय प्रपंच आहे. मग मला हे खालचे चक्र बॅलन्स असणं का गरजेचं आहे? कारण मला हा प्रपंच चालवायचा आहे, बरोबर. आणि हृदयाच्या वरचे चक्र जे आहे माझ्या पारमार्थिक प्रगतीचं कारक आहे. परमार्थ पण तितकाच महत्वाचा आहे, बरोबर ना. मग हा परमार्थ कशा पद्धतीने बॅलन्स करायचा आणि प्रपंच हे आपल्याला काय करायचं? हृदय चक्राच्या खालचे चक्र हे प्रापंचिक सुखाचे कारक आणि हृदय चक्राच्या वरचे चक्र हे पारमार्थिक सुख. मला परमार्थामध्ये माझी प्रगती कशी होईल, कळालं? नक्की Yes. लक्षात राहील एवढं की खालच्या चक्रांना बॅलन्स का करायचं आणि वरच्या चक्रांना बॅलन्स काय करायचं? खालचे चक्रे मला माझा पैसा तर इम्पॉर्टंट आहे, मला स्टॅबिलिटी इम्पॉर्टंट आहे, मला घरातल्या सगळ्यांसोबत नातेसंबंधही चांगले पाहिजे आहे, हे खालचं चक्र सांगतंय. आता आपण येतोय सेंटर. आपलं सेंटर म्हणजे आपलं हृदय चक्र, ज्याला आपण अनाहत चक्र असं म्हणू शकतो. काय म्हणतो त्याला? अनाहत चक्र, हार्ट चक्र. याचं स्थान किंवा लोकेशन कुठे आहे? सेंटर ऑफ द चेस्ट. याचं स्थान कुठे आहे? सेंटर ऑफ द चेस्ट. Yeah. आणि कलर कोणता आहे? ग्रीन कलर, हिरवा कलर आपल्याला तिथे बघायचा आहे. आणि माझ्या हृदयामध्ये कोणाचा वास आहे? अधिष्ठान देवता कोण आहे हृदयाची? आपल्याला इथे अधिष्ठान देवता कोण आहे? महेश आणि पार्वती. कोण आहे? महेश आणि पार्वती. माता पार्वती आणि शंकर आपल्या हृदयामध्ये वास करतात. प्रेम आहे ना त्यांचं, एक आयडियल कपल म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. आणि तत्व जर म्हटलं तर हृदयामध्ये काय असतं? हवा असते. फुफ्फुसांमध्ये हवा. आपण फुफ्फुसांनी काय घेतो? श्वासोच्छ्वास घेतो. वायुतत्व. वायुतत्व. समजलं? तत्व कोणतं आहे? वायुतत्व आहे. हा. नंतर एलिमेंट म्हणजे आपलं इथे एअर एलिमेंट येतो आहे. आणि कारक काय आहे? हृदय चक्र बॅलन्स असलं तर, बॅलन्स असायला महत्व का दिलं आहे? हृदय चक्र बॅलन्स असणं म्हणजे काय? माझ्या मनामध्ये प्रेम, दया आणि करुणा या 3 भावना माझ्या मनामध्ये अस्तित्वात आहे. जर माझं हृदय चक्र काय देत आहे? काय सांगताय हृदय चक्र? माझ्यामध्ये प्रेम आहे, माझ्यामध्ये दया आहे, मी समोरच्याची एम्पॅथी म्हणतात, एका सिंपॅथी वेगळी. सिंपॅथी म्हणजे आपल्याला सहानुभूती वाटते, बरोबर. आणि नंतर आपण ती गोष्ट सोडून देतो, बरोबर ना. काही वेळानंतर सिंपॅथी वाटली तर आपण ती गोष्ट सोडून देतो. आणि एम्पॅथी वाटणं म्हणजे काय? एम्पॅथी वाटणं म्हणजे काय? कोण सांगेल? करुणा म्हणतो, बरोबर. त्याच्या जागेवरती जाऊन आपण थोडासा विचार करतो आणि त्या गोष्टी समजून घेतो, बरोबर का? येस. मग हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. जर आपल्याला हे चक्र बॅलन्स करायचं असेल, एकच मिनिट. मॅम बीज मंत्र काय आहे? सांगते हा, एक मिनिट. एकच मिनिट, एकच मिनिट.
पुढे जाऊया आपण. सॉरी. येस, आपल्याला बघायचंय हार्ट चक्र. आता आपल्याला हार्ट चक्राला बॅलन्स करायचं असेल तर इथला मंत्र घाबरून नाही जायचा. याला मंत्र आहे यम. काय आहे? यम. आपल्याला आठवायचंय, यमाला आठवल्या जातं. यमाला आठवायचं आहे. यम यम यम. हे आपल्याला हार्ट चक्राला बॅलन्स करण्यासाठी बीजमंत्र सांगितलेला आहे. हार्ट चक्राला बॅलन्स करताना आपल्याला हे बघायचं आहे की हे इम्बॅलन्स का होतं. मी हृदयामध्ये करुणेचा भाव ठेवत नाही. मी माझ्या हृदयामधल्या भावना एक्सप्रेस करत नाही. मी माझ्या हृदयामध्ये भरपूर गोष्टी साठवून ठेवते, मग मला ब्लॉकेजेस होतात. सतत सतत राग करणाऱ्या लोकांना बीपीचा प्रॉब्लेम होतो. जे लोक सतत रागाच्या भावनेत असतात, सतत ग्रॅटिट्यूड एक्सप्लेन करत नाही, आपल्या मनातलं प्रेम दुसऱ्यांना सांगत नाही, क्रोधाची भावना वाढवतात, सतत सतत काय करतात, चिडचिड करतात, त्यांना काय होत आहे, हार्ट चक्रामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात. माझ्या भावना जरी मी सांगत नाही, त्यात साठवून ठेवत आहे, तरी हे हार्ट चक्रामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होणार आहेत. मग हे ब्लॉकेजेस होऊ नये म्हणून आपल्याला आपल्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीजवळ एक्सप्रेस व्हायचंय. माझ्या मनातल्या ज्या भावना आहे, माझ्या मनामध्ये प्रत्येकाविषयी प्रेमाचा, करुणेचा, दयेचा भाव असला पाहिजे. हा जर नसेल तर माझं हार्ट चक्र ब्लॉक व्हायला काही वेळ लागणार नाही. समजताय? म्हणून हे सर्वात जास्त इम्पॉर्टंट चक्र आहे. याच्यामध्ये फॉरगिव्हनेस असायला पाहिजे, दुसऱ्यांबद्दल क्षमा भाव असायला पाहिजे. कृतज्ञतापेक्षाही आपण समोरच्याला माफ करतो आहे का, समोरच्याची स्थिती आपण समजून घेतो आहे का, त्याच्या जागेवर जाऊन विचार करतो आहे का, हे खूप महत्वाचं ठरतं. मग याच्यात आपण पिंक कलर किंवा ग्रीन कलर व्हिज्युअलाइज करायचा आहे. आणि हे चक्र आपल्याला अलाइन करताना मला यम चा बीज मंत्र वापरायचे. काय म्हणणार आहे? यम यम यम. त्यानंतर आपल्याला अजून एक करता येईल की ग्रीन कलरच्या भाज्या, पालेभाज्या आपण सगळ्या बघतो. कॅप्सिकम आहे, फळभाज्या, हिरव्या कलरचे फळं, पालक, ब्रोकली, आपल्या हिरव्या शेंगा असतील त्या, सर्व प्रकारच्या शेंगा, ज्या काही बीन्स आहेत, शेवगाच्या शेंगा आहेत. शेवगाच्या शेंगांचं सूप किती आपल्याला पौष्टिक आहेत, ते तर आपण आपल्याला दर एक दिवसाआड जरी पिलं ना तर शेवगाच्या शेंगाच्या सुपाने आपल्याला बेनिफिट मिळणार आहेत. मॅम, आ? कारले कडू असतं, हम्म. पण मग ते ग्रीन कलर पण असतं ना, मग काय करेल? कारले पण महत्वाचे आहेत ना, कारले महत्वाचे आहेत की नाही? हो, महत्वाचे आहेत की नाही? मग हृदयासाठी कॅप्सिकम महत्वाची आहे. आवाज येतोय का माझा? येतोय. स्क्रीन दिसते? नाही नाही दिसत. मे बी स्क्रीन हल्ली बहुतेक. एकच मिनिट, धक्का लागला बहुतेक. होईल. ठीक आहे, आपण पुढे जाऊया तोपर्यंत. नंतर जर आपल्याला आसन करायचं असेल तर काय करायचंय? कुठलं आसन करता येईल हृदयासाठी? प्राणायाम. प्राणायाम. व्हेरी गुड. श्वासावरती लक्ष केंद्रित करून आपण प्राणायाम करू शकतो. त्यानंतर आपण ब्रिज म्हणजे सेतू बंधासन आपण करू शकतो. काय करू शकतो? सेतू बंधासन.
भुजंगासन आपल्याला करायचं आहे. काय करायचंय? भुजंगासन करायचं आहे. इथपर्यंत कळालं? येस. येस. मे बी झूमचा थोडासा प्रॉब्लेम झालाय बहुतेक, त्यामुळे असा होत आहे. आता हार्ट चक्र आपल्याला बॅलन्स करताना यम नावाचा मंत्र आपण वापरणार. नंतर विचारांनीच आपण बघितलं. नंतर आपण आहार जो बघितला तो हिरव्या कलरच्या पालेभाज्या किंवा हिरव्या कलरचे फ्रुट्स, पेरू आला किंवा हिरव्या कलरचं कुठलंही फ्रुट्स चालेल. त्यानंतर बघायचं आहे हिरव्या कलरच्या फळभाज्या, कॅप्सिकम, बीन्स, कारलेत, जे काही आपल्या हृदयाला चांगलं आहे ते आपल्याला इन्क्लूड करायचं आहे. विहार करताना प्राणायामावरती लक्ष केंद्रित करायचं. त्यानंतर आपण काही आसन करू शकतो. त्यामध्ये भुजंगासन आपण बघितलं, ते तुम्ही करू शकतो किंवा अनुलोम विलोम, सिंपल प्राणायाम तुम्ही कुठलंही करू शकता. ठीक आहे. हवा आपल्याला शुद्ध घ्यायची आहे. हृदयाला काय करायचं आहे? शुद्ध वातावरणात ठेवण्याचा प्रयत्न आपल्या प्रत्येकाला करायचा आहे. ओके. मे बी आता झूमचा प्रॉब्लेम झाला आहे. आपण आता इथे थांबतो आहे. बाकीचे आपले राहिलेले 3 चक्र आपण उद्याच्या सेशनला कंटिन्यू करणार. ओके. ओके. येस. आणि नाही काही समजलं तर उद्याच्या सेशनला प्रश्न काढून ठेवा. ओके. येस. येस. थँक्यू. मला ऐकून घेतलं. हो, रेकॉर्डिंग पाठवते मी. कालची पण पाठवते, आजची पण पाठवते. ओके. ओके, थँक्यू. येस. थँक्यू Thank you, सो ma'am. मच. Thank you, मला ma'am. ऐकून घेतलं Thank you, यासाठी ma'am. कोटी कोटी Thank आभार. you, ma'am. दिव्य Thank you, रेकी ma'am. शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, 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 थँक्यू सो मच. Thank you so much. थँक्यू.